तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज आपण चाललोय लोणावळ्याला संडे राईडसाठी. तर आत्ता वायमधून आता लोणावळ्याला जायचं. गाडी स्टार्ट करायला नाही आमची वाई रुंसाने. आत्ता किती 5:30 वाजल्या आत्ताशे. तर चला आपण जाऊया आता. लोणावळा काय 150 किलोमीटर आहे मला आता इथनं वाईमधनं. डेव्हलप करून घेतो. जीटीची लाईट बघा केवढीशी लाईट आहे. वर पण करा येत नाही. नाही तसं नाही. तू म्हणला प्रेमळ आलं नसलं म्हणला. गाडी सोडतोय काय करतोय येणार आहे तसं बाबाला सांगायला म्हणजे बाबा पुढे सरकल. इकडं गार भरपूर आहे. आमच्याकडं 10 वर टेम्परेचर आहे. 10-9 असं टेम्परेचर. इतकं बेकार करायला लागतं ना की काय. लोणावळ्याचा विषय कसा आहे, लोणावळ्याला बघायला सकाळचंच की अर्ली मॉर्निंगमध्ये की भरपूर गाड्या असतात ना अर्ली मॉर्निंगमध्ये. म्हणजे 10च्या पुढं पण असतात म्हणा चांगले युट्यूबर असतात. बघू आता कसं काय होतंय ते त्याच्या. तर हायवेपासून आपण 2 किलोमीटरच राहिलोय आता. लय गार लागतंय. बेकार गार इकडे. आणि रस्त्याचं काम चालू आहे ना मध्येच. ये बघा व्ह्यू काय भारी लाल 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 दिसतंय. आता आपल्याला मध्ये बायकर पण भेटेल. रायडर ग्रुप आपण आता हायवेला लागलेलो आहे. बँगलोर मुंबई हायवे. विषय काय झालं गारे आमच्या इकडे तर लयच बेकार गार. काय बोललाय पण खूप बेकार गार. आता तुम्ही बोगद्याचा आवाज आहे का? बोगद्यामध्ये काय आवाज भारी वाजतोय गाडी. लय भारी आवाज येतोय बोगद्यामध्ये. आणि उलटा लाऊड एक्झॉस्ट आहे SSP. रेड विस्टर काय वाजतोय बोगद्यात. हे ट्राय करा आता तुम्ही. पर्सनल माझं सांगणे SSP टाकत जा. GT जर असते तर गुणावर. SSP शिवाय मजा नाही. काय आवाज आहे SSP चा भाई. मला लय आवडतो. बोगद्यामध्ये ऐकायचं तर लय भारी वाटतं. काय पण म्हणा. हे इकडे तर गरम होत आहे. इकडे लय बेकार गरम आहे. सातारा जिल्ह्यात थंडी पडते तर आमच्या साईडला महाबळेश्वर हे आमची साईड पडते. महाबळेश्वर फोटो काय भारी होय. ओ नो मर्सिडीज वाला काय गावा ना GT. हीच जर आपल्याकडे ZX असते तर
गावाला असता. तुम्हाला एक ऐतिहासिक वस्तू दाखवतो जी शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेली, लय वर्षापूर्वीची होती ग. पण ते माणसांना काय वाटतं या रोडने जाताना की ते आपलं मंदिर आहे, जुनं मंदिर ते पडलेलं आहे. असं नाही, ते शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. तिथं पाण्याच्या 2 हे आहेत, माठ आहेत, जी जमिनीत गाठलेलं ते माठ आहेत. तुम्हाला दाखवतो आहेत ना तुम्ही. हे ती महाराजांच्या काळची वस्तू. बघा ते माठ आहेत त्यात. ते माणसांना काय वाटतं इथनं जाताना की हे आहे का काय आपलं काय म्हणतात त्याला, देऊळ, जुनं देऊळ आहे का काय. पण ते महाराजांच्या काळातले माठ आहेत त्या. म्हणजे पण असे माठ नाही तू वर, ते माठ असे गाडलेले आहेत खाली जमिनीत. खाली एक रायडर चाललाय. भाई शिरवळ मध्ये पण गार आहे, भरपूर गार आहे, लय बेकार गार आहे यार. उन्हाळ्यात जायचं बाबा सकाळचं संडे राईडला. 11 वाजता निघणार पुढल्या रविवारी बेतर. गार तर इतकं बेकार लागतंय की काय बोलाय नको. पाण्याच्या शेजारी आले तरी पण गरम आहे ना झाले. उलट पाण्याच्या शेजारी गरम होतं काय. आज कसं वाटणं झालं काय माहिती. आता आपण पोचलोय कापूरहोळ येथे. आता इथनं पुणे काय 25 किलोमीटर आहे. 25. राईडची वेगळीच मजा आहे की कसं आहे, राईड करायला भेटतं. नवीन नवीन मित्र होत्यात की असे ओळखी पिळकीचे होत्यात. आपण आता पोचलोय पुण्याच्या टोल नाक्यापाशी. भाई ग्रुप एक नंबर आहे तो की ZX6R आहे, ZX Z900 आहे, डिफेंडर म्हणतोय आपली डुकाटी आहे, पॅनेगल V2 आहे, V2 डुअल एक्झॉस्ट वाली. ते आमच्या ग्रुपमध्ये काय सगळ्या GTच आहेत. ओनली GT लवर नाही. माझ्या पण डोक्यात आहे की 2028 मध्ये BMW S1000 RR शिफ्ट, डायरेक्ट मोठ्या जाऊ शिफ्ट. ये देखो बाइकर्स, ये देखो. तुम्ही आता परत एकदा टनलचा आवाज आहे का. टनल मध्ये, टनल म्हणजे बोगदा. We are finally entering in Pune. भाई आवाज सुनो, आवाज. भाई अभी तो नवले ब्रिज शुरू हुआ है. नवले ब्रिज 30ची स्पीड लागते, 30ची. अजून खाली आहे नवले ब्रिज, वेळ आहे अजून. तरी वरपासून सांगितलंय 30च्या स्पीडनं जायचं. बाईकला कितीच आहे काय माहिती. क्या जा रही है ZX10R Z900. ओ नो. में सिर्फ मनी होना चाहिए, मनी. ये देखो KTM. भाई हात दुखायला लागला गारट्याने. बेकार गार आहे. पुण्यात पण गार आहे की चांगलंच. 4 हायाबुसा दिसल्या. 3 ZX10R आणि Z900 4-5 दिसल्या. Z900 आणि बाकीच्या वेगळ्याच गाड्या. टॅक्सीवाला तर डायरेक्ट वाढ असं आलंय. अरे पट्टे पिपिक वाजवत आलोय मी किती जोरात, तरी पण वाढ येते.
यार इकडची आहे ना विषय कसा आहे, ड्रायव्हिंग चांगली नाही इकडच्या माणसाच्या पुण्यातल्या. BMW X4 यार कार लय बेकार कार आहे. ऊन पण अजून कडक ऊन नाही आलं, वेळ अजून कडक ऊन आहे. बाई माझी बाईक आवडीची बाईक गेली. BMW S1000 साउंड सुनो, साउंड BMW S1000 RR. भाई माझ्या आवडीची गाडी दिसली BMW 1000 RR हयाबुसा. भाई मौज कर दी. लय भारी वाटलं, पण काय पण गाड्या त्या दिसतात ना लय मनाला चांगलं वाटतं की आपल्याला पण मोटिवेट भेटतं की आपण त्या गाड्या घेतल्या पाहिजेत. असं लोणावळा किती मुंबईला दाखवलं, लोणावळा नाही दाखवलं. ZX-10R भावाना आवाज आहे का गाडीचं रे मन भाऊ. काय भाई यार आवाज काय भारी भारी येतोय भाई. ऑसम भाई, गाड्या फिदा आहे ना मी यांच्या ह्या गाड्यांवर. भाई मी तुम्हाला सांगू नाही शकत काय फिलिंग आहे ते. इतकं भारी फिलिंग आहे की काय बोलाय नको. विषय कसा आहे, त्यांच्या ग्रुपमध्ये आता मी ऍड होणार आहे. आमचा ग्रुप काय येतात झालाय, आमचा ग्रुप सारखा झोपते. आता एक झोपलाय. आज मनासारख्या गाड्या दिसल्या आज, म्हणजे प्रॉपर दिसल्या. मागच डुकाटी स्ट्रीट फायटर दिसली, आता BMW S1000 RR, ZX-10R, EG 800. अजून प्लस अजून जायचंय मला लोणावळ्यात. त्याच्या अगोदरच गाड्या एवढ्या भारी भारीतल्या दिसल्या. हयाबुसाचं नाव घेतलंच नाही मी. प्रोची डिलेक्स आहे, डिलेक्स HF डिलेक्स. प्रोने रायडिंग गिअर्स घातल्या. प्रो म्हणजे प्रॉपर काही का असा ना, आपल्याकडे गाडी कुठली का असा ना, पण रायडिंग गिअर्स पाहिजे चांगलं.
स्लायडिंग गेअर्स असल्याशिवाय कसे. किती भारी असेल ब्रो की ब्रोची गाडी एकदा तुम्ही बघा वॉर्गे त्याला वी आर इन फायनल इन लोणावळा. तर आता निघालेलो आहे परत रिटर्न साताऱ्याला. झाले आजचे संडे राईड झाले. हो ग्लोव्ज घालायचंच राहिलं. आता ग्लोव्ज घालून घेतो मी पहिलं. इथं आहे का उभं राहायला जागा नाही. ग्लोव्ज घालून आज तो भाई मजा ही मजा. आगे जा रे कुठली चालली काय माहिती. बाबाची ट्रेन आ रहा है. यस यस अपोजिट रिटर्न आ रहा है. अपोजिट नाही BMW तो रिटर्न आ रहा है. लोणावळ्याचा टोल नाका. लोणावळ्यात जायची वेगळीच मजा आहे. लय भारी वाटतं लोणावळ्यात गेले म्हणजे ते रायडर बिल्डर दिसतात ना की जरा मोटिवेट पण भेटतं आपल्याला करायचं. आपल्याला पण घ्यायच्यात गाड्या. काय आवाज येतोय गाड्यांच्या. G900 बघ. लीन परफेक्ट लीन. पुणे 37 किलोमीटर. पुणे इथनं 37 आणि तिथनं वाई 101 किलोमीटर. Oh no! What up the pop? तर भावांनो तुम्हाला ब्लॉग कसा आवडला असेल ते कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज भावाला. चलो बाय.